विजय देवराव मानकर. आज नॉमिनेशन जे आहे जे चालू झालेलं, आज फॉर्म आम्ही घेतलेला आहे आंबेडकराईट पार्टी ऑफ इंडियाकडनं. नागपूर लोकसभेचा फॉर्म घेतला आहे. माझे कलिग्ज आहेत त्यांनी रामटेकचा सुद्धा पण घेतलेला आहे. आणि आम्ही जे आहे इलेक्शन जे आहे एक 80 पॉईंटची जी पॉलिसी आहे त्याच्यावर कंटेस्ट करतो आहे. पूर्ण देशासाठी आम्ही 80 पॉईंटची गॅरंटीज डिक्लेअर केलेल्या आहेत. आणि EVMला जे आहे आम्ही लीगल चॅलेंजसुद्धा दिलेलं आहे. ही ती पॉलिसी आहे जी आमची पूर्ण देशासाठी आहे. आणि EVMला एक वेगळं लीगल चॅलेंज आम्ही दिलेलं आहे. सुप्रीम कोर्टमध्ये ऑलरेडी चीफ जस्टिस ऑफ इंडियाकडे ते पाठवलेलं आहे. आणि ह्या प्रोसिजरमध्ये सुद्धा आम्ही लीगली जे काही करता येईल ते करणार. तुम्ही अर्ज घेतलाय का की सबमिट केला? बस आज घेतलेला आहे आणि आजच जर पॉसिबल झालं तर आज सबमिट करणार किंवा अर्ली मॉर्निंग उद्या करणार. कुठल्या मुद्द्यांवर निवडणूक लढणार थोडक्यात सांगा. देशामध्ये देशाला वैज्ञानिक आणि विकसित आणि मानवतावादी जी कंट्री बनवायची आहे त्याच्यासाठी पूर्ण पॉलिसीज डिफरंट व्हायला पाहिजे. आणि ते पॉलिसीज जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात मोठ्या प्रमाणावर जी बेरोजगारी आहे देशाची, म्हणजे 5 कोटी एम्प्लॉयमेंट तुम्हाला 5 वर्षामध्ये जनरेट करावे लागतील. तुमचा GDP जे आहे ते कमीत कमी 8% पर ॲनमने वाढायला हवा. पर कॅपिटा इन्कम जे आहे ते 7.8%ने वाढायला हवं. तेव्हा जाऊन जेव्हा आपण 6 ट्रिलियन किंवा 7 ट्रिलियन जेव्हा आपण बनू तेव्हा जे पर कॅपिटा इन्कम आहे आपल्या देशात 82 कोटी जे लोक आहेत त्यांची पर कॅपिटा इन्कम फक्त 79 रुपीज 20 पैसे आहेत. हे दर्शवते की आपण 3rd नंबरवर जरी आलो पण आपल्या देशामध्ये गरिबी फार मोठ्या प्रमाणावर आहे. याला दूर करण्यासाठी रिअल पॉलिसीज हव्यात. तर हा आमचा मेजर एजेंडा आहे. पूर्ण नाव सांगून द्या.